तुम्हाला माहित आहे का, अजित पवारांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरू झाली आहे। योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। 1 जुलै पासून सुरू झालेली ही योजना कशी मिळवायची, कोणती कागदपत्रे लागतात आणि काय बदल झाला आहे हे पाहूया। या योजनेचा कालावधी वाढून पूर्ण 2 महिन्यांचा केला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरला तरी महिन्यांचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचेही 3,000 रुपये भेटणार आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अधिक सोपी प्रक्रिया केली आहे। डोमेसाइल ऐवजी आता 15 वर्षापर्यंतचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र पुरेसे आहे। ज्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आता उत्पन्नाच्या दाखल्याची अजिबात गरज नाही। तसेच 21 ते 60 ऐवजी आता वयोगटाची मर्यादा 21 ते 65 करण्यात आली आहे आणि 5 एकर शेतीची अट ही काढण्यात आली आहे। कुटुंबातील एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तरी अशा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यांना त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला आवश्यक आहे। आता या योजनेमुळे महायुती सरकारला फायदा होईल की नाही हा येणारा काळच सांगेल।